श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज अक्कलकोट निवासी सद्गुरू श्री स्वामी समर्थ महाराज की जय. कशा आहात सर्व स्वामी भक्तांनो? तुम्ही सदैव आनंदी राहा हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना. तुमच्या सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण पूर्ण करोत आणि आजचा दिवस तुमचा आनंदात जावो हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना. प्रथम तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तुमच्या अनुभवांनी बनलेला भक्त आम्ही स्वामींचे या चॅनलमध्ये. मी शुभांगी पोळ तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते. श्री स्वामी समर्थ आणि श्री स्वामी समर्थांनी दिलेल्या सुंदर अशा अनुभवांमध्ये स्वामींची भक्ती करत असताना जेवढी भक्ती निस्वार्थ भावनेची असते आणि साध्या भोळ्या मनाने भक्ती केलेली असते तेवढी भक्ती जास्त स्वामींजवळ पोहोचत असते. आणि मनापासून एकदा जरी स्वामींना हाक मारली तरी स्वामी आपल्या भक्ताच्या हाकेला धावून येतात. आणि जेव्हा स्वामी एखाद्या भक्तासाठी धावून येतात ना, तेव्हा तो अनुभव बनतो. तो झालेला त्या भक्ताच्या आयुष्यातील चमत्कार खूप अनमोल असतो. आणि असेच स्वामींचे चमत्कार आपल्या चॅनलवरती ज्या भक्ताने स्वामींच्या सहवासाचा अनुभव घेऊन तो चमत्कार अनुभवलेला असतो त्या भक्ताच्या तोंडून स्वभाषेमध्ये आपल्या चॅनलवरती अनुभव शेअर केले जातात. त्यामुळे स्वामींचे जर सुंदर सुंदर अनुभव ऐकायचे असतील तर आत्ताच भक्त आम्ही स्वामींचे या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे आणि बेल आयकॉन बटनला देखील क्लिक करायचे आहे. आणि मी इथून व्हिडिओ सोडला की प्रत्येक व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला येईल आणि स्वामींचा प्रत्येक अनुभव ऐकण्याची संधी तुम्हाला भेटेल. तर आजचा अनुभव देखील तेवढाच गोड आणि सुंदर आहे. आजचा अनुभव एका सुंदर अशा स्वामी भक्त ताईंचा आहे आणि त्या ताई या कोकणातील आहेत. चला तर मग त्या ताईंचा अनुभव ऐकूया ताईंच्या शब्दामध्ये. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ ताई. कशा आहात? बऱ्या आहात ना? हो, छान आहे मी. तुम्ही कशा आहात? आम्ही पण छान आहे. बाळ? बाळ पण छान आहे. अच्छा ना. अनुभव शेअर करायचा होता मला. मी मागं एक 2-3 महिन्यापूर्वी एक केलेला. मी बोलते आता कोकणातनं बोलते. हा हा, कोकणातून आहे. हा, कोकणात राहते मी. माझं गाव आहे जत तालुका म्हणून. जत. हा हा. जत तालुका म्हणून आपला सांगली जिल्हा येतो. हा हा. तर इकडं मिस्टरांची सर्व्हिसमुळे इकडं म्हणजे आम्ही इकडं आहोत. बरेच वर्ष आता झाले. 25-1 वर्ष झाली. हा हा. तर मागं मी अनुभव शेअर केलेला तुम्हाला हा हा. मुलीचा. नाव सांगितलं होतं का तुम्ही? सीमा गौड सांगितलेलं. हो. अरे वा. हा हा हा, सांगितलं. सीमा गौड म्हणून सांगितलेलं. तर तेव्हा मी तुम्हाला अनुभव शेअर केला आणि त्याच्यानंतर मी बोलली ना अक्कलकोटला मला जायचं, म्हणजे किती दिवस झालं मला जाणं काही झालंच नाही असं बोललेली मी. हा हा. आणि तुम्हाला अनुभव शेअर केला आणि 8 दिवस गुरुपौर्णिमेच्या दिवशी मी अक्कलकोटला पोहोचली. अरे वा. आणि मग गावी जाणार होती. पाडवाच होता त्या दिवशी बघा, म्हणजे पाडव्याच्या वेळेला मी गावी गेली. हा हा. आणि दर्शन झालं का तुमचं दर्शन झालं की. गुरुपौर्णिमेला गेल्यानंतर? हो हो. अरे वा. कारण गुरुपौर्णिमा गर्दी खूप असणार आहे ना त्या दिवशी. त्या आपलं गुरुपौर्णिमाच होती ना, पाडव्याची वेळ बघा. आता काय झाली ते? हो गुरुपौर्णिमा. नाही नाही, ही गुरुपौर्णिमा आता झाली. सॉरी. ते नंतर ह्याला असते बघा आपल्या पाडव्याच्या वेळेला काय ते हे होतं स्वामींचंच येतं प्रकट काय दिन. ते. हा, प्रकट दिन. बरोबर. हा. प्रकट दिनाच्या दिवशी आमच्या इथं कसं, आमच्या गावात ना, म्हणजे दुसरं एक गाव आहे छोटंसं बनाळी म्हणून. हा हा. तिथं मला काही एवढं माहिती नाही. तिथं आहेत सेवेकरी वगैरे. बरं बरं. त्यांचा ग्रुप आहे माझ्याकडे. हा तर ते काय मला काही एवढं माहिती नाही आणि माझा आणि त्यांचा काही एवढा काही संपर्क पण नाही. फक्त मी मेसेज टाकते फक्त श्री स्वामी समर्थ म्हणजे हे करून. हा हा. मी विचार केलेला आता गावी जाणार म्हणलं. तर मग हे म्हणत होते तुला नेतो अक्कलकोट. तर मला काय वाटत नव्हतं. म्हणलं की बरेच दिवस असंच बोलतायत म्हणलं हे जाऊया जाऊया. हा. म्हणलं काय माहिती नाही. खरं मी म्हणलं ती बनाळी आमचं गाव आहे देवी, तिथं म्हणलं स्वामी हे असतं काहीतरी कार्यक्रम वगैरे. सेवेकरी हे आहेत ना. हा हा.
तर म्हणलं जाऊया म्हणलं आपण मग बनाळीतच जाऊया आपली सेवा आणि आपले स्वामी जे सेवा हे आहेत ना आपले स्वामी सेवेकरी हा त्यांच्याशी आपली भेट पण होईल असं म्हणजे माझी एक अशी इच्छा होती. अरे वा तर आम्ही त्या दिवशी गेलो डायरेक्ट अक्कलकोटलाच. अरे वा किती छान अक्कलकोटला गेला तुम्ही डायरेक्ट. हो आणि आम्हाला तुळजापूर पण काय झालेलं आमची सासूबाई जे होत्या ना हा म्हणजे मार्चच्या नाही जानेवारीमध्ये हा वारल्या. अरे बापरे हा ती काय झालं आमच्या होतं घरात का आपल्या आजारी म्हणजे. आजारी म्हणजे त्या वय झालेलंच त्यांचं. हा वय झालेलं म्हाताऱ्या थकल्या होत्या पूर्ण त्या. हा 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 तर त्या आमच्या कसं परडी वगैरे असते ना तुळजापुरांची परडी हा देवीची हा आमच्या घरी आहे ना हा हा कुलस्वामी. हा तर ती परडी पण आम्हाला बदलायची होती हा आणि त्याच्यामुळे हे म्हणायला लागले चला मग ती परडी पण हे करूया आणि तसंच अक्कलकोट करून येऊया. अरे वा हा गेलो आणि मी बोललेल ना मुलग्याचं पण जरा मुलगी बघतोय हा असं तसं नाही लग्नासाठी हा लग्नासाठी. हा तर ते पण माझं झालं ताई खरंच. अरे वा मुलगी पण झाले फिक्स झाले आता. हा हा नोव्हेंबर मध्ये 24, 25, 26 तारीख आहे. हा हा अरे वा काढलेली आहे तारीख. तर गुरुवारी येतो त्या दिवशी हा लग्नाच्या दिवशी गुरुवारी येतो. हा हा तर मला खूप आनंद झाला म्हणजे खूपच आनंद झालाय मला की हा स्वामीच्या ज्या दिवशी गुरुवार आहे म्हणजे वारच आहे ना स्वामींचा. हो 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 त्या दिवशी मुलाच्या डोक्यावर अक्षता पडल ही स्वामींकडनं आशीर्वादच भेटला असं. हो 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 आणि मुलगी पण छान आहे म्हणजे भेटली स्वामींना मी बोललेली स्वामी मला पाहिजे तशीच मुलगी द्या म्हणलं. हा हा अरे वा ही माझी अशी खूप इच्छा म्हणजे खरंच स्वामी म्हणजे असं आपण आता बोलू शकत नाही स्वामीबद्दल एवढं. आपली काय एवढं काय म्हणतात ना बोलण्याचं भाग्य म्हणजे काय म्हणतात त्याला मला बोलता पण येणार. नाही म्हणजे स्वामींचं म्हणजे आपण एवढं गुणगान गाऊ शकतो पण आपल्याला समजत नाही की स्वामी कुठपर्यंत आहे ते आपण सांगू शकत नाही. हा खरंच असं म्हणजे आणि माझ्या मुलग्याला पण आवड आहे. माझ्या घरची अर्धी लोक तर झालेत म्हणजे स्वामीच्या ह्याच्यात आलेतच घरातली हा माझा परिवार मोठा आहे तसा त्याच्यातली अर्धी तरी आहेत त्याच्यात. अरे वा तर माझी आणि आमचं बनाळी म्हणजे ही गाव आहे ना अंतराळ म्हणून माझं गाव आहे. हा गावाचं नाव माझ्या गावाने ही तिथून एक बनाळी म्हणून एक 10 मिनिटं 5 मिनिटं गाडीवर लागतात. तिथं ते सेवेकरी आहेत मग माझी काही ओळख नाहीये. हा कारण माझी इच्छा अशी आहे की त्या सेवेकरी जे आहेत त्यांनी की म्हणजे मुलाचं लग्न आहे ना मी पत्रिका व्हॉट्सअपवर माझ्या ह्याच्यावर ग्रुप आहे त्या ह्याच्यावर मी पाठवणार आहे त्यांना. हा हा माझी इच्छा आहे की त्यांनी सर्वांनी यावं आशीर्वाद द्यावा. हा हा देतील की येतील की तुम्ही पत्रिका पाठवल्यानंतर. हा मी पाठवणार तर आहेच अजून तर जरा वेळ आहे म्हणजे अजून काय म्हणजे हे नाही झालं. पत्रिका वगैरे छापल्या नाहीत. चालू आहे म्हणजे त्या मार्गाला लागलोय. जरा थोडी म्हणजे अडचण पण आहे जरी जरा हा हा होईल आता दिपावळीपर्यंत होईल सगळं. हा हा बरं म्हणलं ताईंना अनुभव शेअर करावा म्हणलं जाऊन म्हणजे अक्कलकोटला पण जाऊन आलो म्हणजे त्या मी तुम्हाला अनुभव शेअर केल्यापासून मी ते अक्कलकोटला पोहोचले हो मला एवढा आनंद झाला ना. नाही बरं झालं तुमची इच्छा पूर्ण झाली आणि प्रत्येक स्वामी भक्तांना आवड असतेच अक्कलकोटला जाण्याची. हा जाण्याची आवड बरेच दिवस झालं जायचं जायचं म्हणते ना. हा तर हा काय खरं मला ना काही गेली मी अक्कलकोटला हा तर मला ना असं मनापासून दर्शनच नाही म्हणजे मला असं मी कुठंतरी म्हणजे असं मन माझं कुठं ते अक्कलकोटला तर गेले कारण मी स्वामींचं दर्शन घेतलं माझ्या मनापासून एवढं म्हणजे घेतलं नाही असं मला वाटतंय. मला असं वाटतंय की बाबा निवांत नाही का असं दर्शन घ्यावं. त्या दिवशी गर्दी होती ना त्याच्यामुळे तुम्हाला तसं वाटलं असेल. हा तर माझी इच्छा आहे की आता लग्न तर आहेच मुलग्याचं लग्न झालं तर मी जाणारच आहे त्यांना घेऊन हा हा अक्कलकोटला दर्शनला. हम्म. आणि ही पण इच्छा आहे की ज्यावेळी पत्रिका मला अक्कलकोट म्हणजे स्वामींच्या अक्कलकोटला मठाची. नाही जमली. हा मठात स्वामींना पत्रिका द्यायची असं तुमचं मत आहे. हा
असं माझं मत आहे. माझी खूप इच्छा आहे. हा हा हा. अरे वा. माझी तर इच्छा अशीच आहे की अक्कलकोटला जाऊनच मी स्वामींच्या ह्याला म्हणजे पायथ्याची मी ती पत्रिका ठेवीन अशी माझी खूप इच्छा आहे. हा तर हा आता बघूया. तसं जर नाही झालं तर मठात ठेवीन. आता काय इलाज नाही त्याला नाही का. हा हा स्वामींना जर वाटत असेल की हा. खरंच कोणीही जाऊ द्या माझ्या घरातलं फक्त तिथं पोहोचावा. पत्रिका पोहोचावा अशी अरे वा. इच्छा आहे माझी. हा हा हा. नाही, खूप छान. बरं झालं ताई तुमच्या मुलाचं लग्न जमलं. स्वामींच्या कृपेने स्वामी सेवेकरी सून भेटावी तुम्हाला ताई. ती देखील हम्म. स्वामींना मानणारीच असावी. असावी. मला पण तेच वाटतं की ना हळू आता बघा आपण तर काय जबरदस्ती तर करू शकत नाही कुणावर. हो हो. ती आणि आपल्या तुम्ही बोलला का तिच्याशी? कुणाशी मुलीशी? हा हा मुलीशी मी बोलते आणि आता परवा आपली गुरुपौर्णिमा झाली ना. हा हा त्या दिवशी पण माझी इच्छा होती म्हणजे खरं सांगते माझी खूप इच्छा होती की त्या दोघांनी जाऊन दर्शन घ्यावे म्हणून. हा हा तर ते गेले दोघ जण. मला हा फोन आला मग मी असं असं तर म्हणलं ठीक आहे तिला घे आणि दर्शन घ्या म्हणलं दोघांनी जाऊन माझी खूप इच्छा आहे रे. हा तर हो म्हणलं मम्मी मी जातो. परत फोन आला मम्मी तिथं ते हे कराय काय ते आपलं सेवा नाही का आपण काही आपण आपल्या इच्छाप्रमाणे आपण काही देऊ शकतो असं. हा हा. काय अन्नछत्रात. म्हणतात? हा तिथे. हा तर म्हणला मी मला हे द्या मला सेवा करायची आहे करू का? तर म्हणलं कर. तर काय करू? म्हणलं तुझी इच्छा काय असेल ते कर म्हणलं. तसं काय नाही. हा. तर म्हणला मग 5 किलो साखर देऊ काय? म्हणलं दे. अरे वा. मग त्या दिलं त्यांनी मग तिथे दर्शन पण घेतलं आणि देऊन पण आला ते. मग बरं झालं म्हणलं माझी इच्छा पूर्ण झाली म्हणलं. हा. स्वामींनी इच्छा माझी पूर्ण केली म्हणलं. तर हा. आता तसंच आहे की आता आता लग्न तर आहे म्हणल्यावर भरपूर हे असतं माहितीच आहे आता. हो ना हो ना. आता त्याच्यामुळे स्वामींना म्हणते की मला म्हणजे ह्याच्यातनं चांगलं हे होऊ द्या त्याचं हे लग्न लग्नाचं होऊ कार्य. दे, कार्य. हा हा त्याला पण आशीर्वाद चांगला द्या आणि असाच त्या तिला पण त्या ह्याच्यामध्ये आणा म्हणलं स्वामी. हा जसा मुलगा सेवा करतो सेवा म्हणजे त्याचं काय सेवा म्हणजे नाही तो सेवा नामस्मरण वगैरे असं कामावर जाताना असं जाताना येताना स्वामींचे म्हणजे दर्शन वगैरे घेतो. दर गुरुवारी तो मठात जातो. अरे वा. पण तुला मी म्हणलं जेवढं जमल तेवढं तू करत जा. हो ना हो ना. आणि स्वामींवर विश्वास जरी नुसता ठेवला ना ताई, नाही काही सेवा जमली तरी चालेल, परंतु स्वामींवर विश्वास जर असेल ना तरी पण स्वामी धावून येतात. स्वामी धावून येतात. खरंच आहे गोष्ट ही. मला तर इतकं म्हणजे मी दररोज देवपूजा नामस्मरण करते. हं. 11 माळी जप करते एवढं म्हणजे मला होईल तसं करते मी. हं, हं. मला बाकीचं काही एवढं येत नाही ना मी तेवढं जेवढं ते हे जे येतं तेवढंच करते मी. हां, हां. मी नाही काय करत. कसं मला ते समाधान वाटतं. मला असं बरं वाटतं म्हणजे नाही केलं ना एक दिवस पण मला काय प्रॉब्लेम आला तर आपण नाही काही तर असं मला चुकल्यासारखं वाटतं. आपण म्हणजे हे नाही करत ना देवपूजा करत नाही हां, तर हां, हां, हां. चुकल्यासारखं वाटतं. हां, हां. म्हणजे स्वामींची आपल्यावर आहे खरंच कृपा. हो ना, हो ना. आणि हेच आता हे महत्वाचं आहे. स्वामींची कृपा आपल्यावर असणं हेच खरोखर खूप मोठं भाग्याचं काम आहे ताई. आणि कसं झालंय माझी नणंद वगैरे आहे गावी. हां. आमचं ठरलेलं मे मध्ये तिला सांगितलेलं मी की ती म्हणली की वहिनी आपण मीच म्हणलं की आपल्या इथं सेवेकरी आहेत ते मला पण काय म्हणजे मी काय सुट्टीतच गावी जाते हो ताई. हां. आणि एवढी मला माहिती नाही कोण म्हणजे ओळखीचे नाही तर ते म्हणाले मी म्हणलं गागं असं असं आहे माझ्याकडं त्यांचं व्हॉट्सअप म्हणजे मी मेसेज टाकते ना दररोज हां. श्री स्वामी समर्थचा तर आपण त्यांना ना आपल्या घरी म्हणलं प्रसादाला बोलवूया म्हणलं कारण की त्यांचे चरण आपल्या घराशी लागू दे ना हो ना, बरोबर आहे. असं आमचं ठरलं. हां. तर ते काय नंतर म्हणतात ना ते झालंच नाही अहो ताई मे मध्ये. हां, मी हां. पण लेट गेली गावी हां, हां. आणि त्याच्यामुळे काय ते झालंच नाही आमचं म्हणजे त्यांना माझी पण इच्छा होती आणि तिची पण ती म्हणली मी पण वहिनी इकडं माझ्या इकडं पोही करेन आणि मी त्या सेवेकरांना एकाला फोन लावलेला पण त्या ताईंना. हां. म्हणलं ताई असं असं आहे तुम्ही याल काय हो? तर हं. म्हणायला लागले येऊ म्हणायला लागले तुम्ही फक्त इकडे आलात ना गावी हां. तेव्हा आम्हाला फक्त कॉल करा
तर म्हणलं हा. कॉल बी करेन आणि तुम्हाला भेटायला पण येईन म्हणलं मी. अरे वा. हा. जवळच आहे म्हणलं. तर माझी खूप इच्छा आहे म्हणलं तुम्ही यावं. हा. म्हणजे आमच्या इकडे यावं म्हणून. हा. हा. तर बोलल्या की हा येऊ. आणि आता पण मला हे आता माझी पण खूप इच्छा आहे की त्यांनी सगळ्यांनी की इकडं मुलाच्या म्हणजे मुलग्याचं लग्न आहे ना तेव्हा सगळ्यांनी यावं आशीर्वाद द्यायला. हा. खूप इच्छा आहे. हा. येतील ना ताई, तुम्ही करा त्यांना फोन. आता मी काय करणार ताई, हा आपण आता व्हिडिओ हा चालूच आहे ना. हो हो. तर आता व्हिडिओ टाकाल ना. हा. व्हिडिओ आला की तो व्हिडिओ मी त्या ग्रुपला टाकते. बरं बरं. त्या ग्रुपला टाकून म्हणजे त्यांना पण म्हणजे माहिती पडेल आणि नंतर मी गावी गेल्यावर फोन करून त्यांना भेटायला जाईन. बरं. त्याच्यातनं आणि हे तर काय म्हणतात, मी तर नंदेला सांगते असं करायचं तसं. मी पण मी मोबाईल मधनच बघून सेवा काय सांगतात, स्वामी काय आपल्याला कुठली प्रचिती देतात असं हे सांगतात ना. हा. हा. तर मी सगळं ते बघते. देवाला कधी पण मी मोबाईलला तर मी आमच्या नंदेला सांगते असं करायचं हा, तसं. मी गुरुपौर्णिमेला खाऊ नको म्हणलं काय, असं कर तसं कर असं तिला मी बोलले. हा. तर आमच्या मिस्टर म्हणतात जशी काय भगतच झाली तू. सांगते सगळ्यांना. तुला भगतगिरी करते का काय म्हणल लोक म्हणायला लागले. म्हणलं कशाला म्हणलं, आपण आपल्या मनात काय नाही ना, आपण फक्त सेवाच सांगतोय म्हणलं. हो ना. आपण कशाला उगाच दुसऱ्यांचं हे चांगल्यासाठीच सांगते म्हणलं हो मी. हो ना. हो ना. ती पण मी सांगितल्यापासून त्या आल्यात सेवेमध्ये. अरे वा, छान आहे ना, तुमच्यामुळे एक स्वामी सेवेकरी घडतोय ताई. हो. ती आता मस्त सारे फोन आला तर म्हणते वहिनी खरंच ग. तर म्हणलं मनापासून त्याला स्वामींना म्हणलं तू हाक मार म्हणलं. हो ना. असं नाही म्हटलं हो आपलं करायचं म्हणून करायचं, बोलायचं म्हणून बोलायचं असं नको ना. हो ना. हो ना. बरोबर. मनापासून आपण जर स्वामीला बोलवलं ना तर कुठल्याही रूपात कसे पण येतील म्हणलं स्वामी. येतात आणि आपल्याला दाखवून पण देतात स्वामी आलेत म्हणून. हो. मागं तर मी बोलली तुम्हाला ते मला एक अनुभव आले. म्हणजे मी गुरुवार होता त्या दिवशी. हा. 1 जानेवारीला हा. हा. मला वाटतं गुरुवारच होता वाटतं 1 जानेवारीला काय. हा. मला आठवत नाही खरं त्या दिवशी गुरुवारच होता. हा. आणि मी आपली खिचडी खात बसले टीव्ही बघत. आणि बरोबर साप एवढा लांबच्या लांब त्या पत्र्याच्या इथं त्या टीव्हीच्या इथं लटकत होता. अरे बापरे. माझं लक्ष एकदमच मी खाता आणि मुलगीचा फोन आलेला आणि बोलत होती तिच्या संग. हा. हा. मी बघितल्याबरोबर मी जरा मी घाबरली. मी घरात एकटीच होते ना. हो ना, साहजिकच आहे ना. कामावर गेलेले आणि शेजारी पण म्हणलं कोण दिसेना. आता म्हणलं काय करू. स्वामी 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 करत गेली बाहेर. शेजारणीला बोलवलं, आवाज दिला, म्हणलं असं आहे. तर ती येईपर्यंत मी स्वामी स्वामीच करत होती. तोपर्यंत जिथनं आलेल्या ना तिथंच गेला तो. अरे वा. बाहेर पडला काय कुठं गेला तो माहितीच नाही पडला. परत काय मला दिसला नाही ते. अरे वा, म्हणजे तो तुम्हाला दर्शन देण्यासाठीच आलेला होता ते. हो. असे आणि त्याच्या अगोदर पण एक कोंबडीची तर कुठनं ती आली फिरून आणि त्याला ना शेजारी आमचे कसे माळकरी आहेत. हा. हा. नॉनव्हेज वगैरे असं काही खात नाही. हा. हा. तर त्यांनी काय केलं ते कुत्रे मागं लागलेले म्हणून त्याला त्या कोंबडीचा जीव वाचवला त्यांनी आणि ते कुत्र्यांना हाकलून लावून परत ती कोंबडी सोडून दिली त्यांनी. हा. हा. ती घाबरलेली होती आणि ते आमच्या गेटच्या इथं आतमध्ये येऊन ती बसली. तर मला सांगायला लागले की अहो वहिनी तुमच्या इथं ती कोंबडी आले आणि बघा आज बुधवार आहे म्हणायला लागले. 31 डिसेंबर होता त्या दिवशी. की आज करून टाका त्याचा. तर म्हणलं नको. म्हणलं काय माहिती. म्हणलं माझ्या मनात म्हणलं नको. मी काय माहिती स्वामी कुठल्या रूपात येईल असं माझं मन बोललं तिथं. ते असं असतंय काय म्हणायला लागले. म्हणलं काय हो म्हणलं तुम्ही पण म्हणलं हे करताय ना वारकरी आहेत म्हणलं. पंढरपूरची वारी करताय ना म्हणलं तुम्ही. तर म्हणायला लागले हो. तर म्हणलं काय माहिती हो माझं मन बोलतोय म्हणलं. तर मग त्याला मी घरात म्हणजे धरून आणलं, त्याला बांधून ठेवली त्या कोंबडीला. तर मग हे आले संध्याकाळी शाळेतनं. आल्यानंतर म्हणायला लागले अगं
अहो म्हणलं असं असं हे कोंबडीचं प्रकरण सगळं सांगितलं त्यांना. हा हा. ते आले. ते म्हणतात आज बुधवारच आहे. तुझं काम करून टाकतो राहू दे. अरे म्हणलं बाप. नको नको नको. काय तसं काय करू नका म्हणलं. हा. मी काय करू देणार नाही म्हणलं. आणि हा. जर केलं तर तुम्हीच खा म्हणलं, मी तर नाही खाणार म्हणलं. काय हा. माहिती म्हणलं स्वामी कुठल्या रूपात येईल आणि कसं आपल्याला दर्शन देतील असं काय सांगता येत नाही. असं तसं मी त्यांना बोलली. हा. त्यांचं पण मन काय झालं नाही. हा हा. तर ती माझ्याकडे कोंबडी मी म्हणजे ठेवलीच मी. तिला सोडली म्हणजे परत सोडून द्यायची आणि ती बरोबर ढाकायच्या वेळी बरोबर यायची. मी अरे जिथं बापरे. ढाकायची. हा हा. हां. आणि असं राहिली परत मला जरा जायचं होतं, पुण्याला जायचं होतं. हेच मुलाच्या विषयी म्हणजे मुलगीचं हे जरा बघायला. हा हा. मी शेजाऱ्यांना सांगून चावी ठेवून गेली. म्हणलं माझ्या कोंबडीकडे लक्ष ठेवावं म्हणलं. काय असं हा. खायला तिला टाकत जा हे. तर त्यांनी सांभाळलेली चांगली. हा. आणि ती नंतर काय माहिती मी यायच्या आदल्या दिवशी ती गायबच झाली अहो कोंबडी. अरे च्या. कुठं गेली काय माहिती म्हणलं. त्या म्हणायला लागल्या आम्ही रोज लक्ष ठेवायचो आणि दिवसभर कसं इकडं तिकडं फिरायची ना ती. हा हा. तर त्याच्यामुळं म्हणली काय आणि हिथंच असायची. तर म्हणलं काय माहिती म्हणलं. मी घरातल्यांना सगळ्यांना सांगितलं. माझ्याकडे कोंबडी आली का ते स्वामीचंच हे असेल ते असेल. ते म्हणतात सगळे म्हणतात येडी झाली काय म्हणायला लागले तू. हा हा हा. म्हणलं मी तर खाणार नाही म्हणलं. खरं ते वाटलं तर मी सोडून पण देईन तिला. हो ना. म्हणजे जी काय घेणार नाही म्हणलं. हा हा. आणि ती गेलीच हो. कुठं गेली काय माहिती मग. हा. म्हणलं काय आता म्हणलं जाऊ द्या म्हणलं नाहीतरी जशी तिचा आली जीव. तशी गेली. हा जशी आली तशी गेली म्हणलं ती जाऊ द्या आता म्हणलं. हा हा. जाऊ द्या, पण तर बरं झालं तुमच्याकडून तिला काही सांभाळण्याचं कार्य काही दिवस होतं ते तुम्ही चांगलं पार पाडलं. हो तिला खायला टाकायची. आपल्या इकडच्या कोंबड्यांना ताई कांदा वगैरे खातात का नाही हो? हो हो, खातात ते. कांदा वगैरे खातात. अजून असं काय अहो, भाजीपाला. कांदा खातात, किड वगैरे असतात ना गवतातील आळ्या वगैरे ते पण खातात. हा. अहो त्या कोंबडीला मी काय करायची असं म्हणलं अशी आली ना बाहेर तर मी हे टाकायची तिला कांदा वगैरे कापून बिपून. हा हा. ते खायचीच नाही. आणि इकडं कसं आहे तांदूळ जास्त खातात ना हा हा. कोकणात. हा हा. भात तांदूळ तर ते तांदूळ खायची. गहू बिहू बी खायची नाही, ज्वारी बी खायची नाही. हा हा हा. बाजरी पण नाही खायची. असं म्हणजे ती काय काय असं खायचीच नाही आपण टाकलं तर मग ते उगाच टाकायचं आणि परत उचलून टाकायचं ते. हो हो, बरोबर आहे. असं. तर असे मला स्वामींचे अनुभव आले बघा. मला असं वाटतं ना खरंच असं म्हणजे कधी ते सेवेकरी आमच्या घरी येतील, प्रसादी करतील. हे पण लई खूप इच्छा आहे माझी. आता बघूया. त्या व्हिडिओ आता आपण बोलतोय हा व्हिडिओ तुम्ही टाकाल ना तोच व्हिडिओ मी त्यांना टाकणार आहे. हो हो, स्वामी लवकर तुमची इच्छा पूर्ण करो ताई. त्यांनी पण म्हणजे त्या व्हिडिओद्वारे त्यांना समजते म्हणजे हे होईल ना की बाबा हा. कळेल. त्यांना तुम्ही किती आतुरतेने वाट पाहताय त्यांची. असं. मग खरंच माझी खूप इच्छा आहे. आता पण मी गणपतीत जाणार आहे गावी. गणपतीची सुट्टी असते आहे इकडे हा हा हा. कोकणात. हा 8-10 दिवसाची अशी असते. मग तेव्हा जर गेली तेव्हा ती पण इच्छा आहे माझी. आमच्या घरी गणपती येतो ताई. हा. आणि आम्ही कसं भजन वगैरे ठेवतो असं म्हणजे हा हा. प्रसादी भजन वगैरे असं ठेवतो. जर जमलं तर तेव्हा म्हणजे मी मिस्टरांना तर मी सांगतेच आपल्याकडे म्हणजे आपण सेवेकरी यांना बोलवूया. ते काय नाही म्हणत. बोलव म्हणतात. तर आता स्वामींची इच्छा आले. मी जर हे झालं तर ठीकच आहे. नाहीतर लग्नाच्या टायमाला तर माझी खूपच इच्छा आहे. पत्रिका तर मी टाकणारच आहे आणि असा पण निमंत्रण मी जाऊन त्यांना देणार पण आहे. हा हा हा. बरं बरं, चालेल. स्वामी लवकरात लवकर तुमची इच्छा पूर्ण करो ताई, हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना आहे. हो खूप ताई. सुंदर अनुभव सांगितलेले आहेत तुम्ही ताई. छान छान. चालेल ताई, तुमचे अनुभव शेअर करायचे ना? हो करा शेअर करा. शेअर करायचेच आहेत कारण की तो व्हिडिओ मला त्या ग्रुपला टाकायचा आहे हो. हो हो हो, चालेल. मी अनुभव शेअर करते ताई. हो चला, करा. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. ठेवू? हो हो. हं.